जीबीएसच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली। ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरणाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र एखादी व्यक्ती विविध ठिकाणी जात असते, त्या ठिकाणचं पाणी पित असते, जीबीएसचा धोका त्यामुळे वाढतो अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड गाजला होता। या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील अशा प्रकारचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे। जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असंही त्यांनी म्हटलंय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतली। चंद्रकांत मोकाटे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान त्यांना करण्यात आली आहे। या सन्मानाने ते भावुक झाले। उदय सामंत यांनी आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली। भांडूपमधील समस्यांबाबत खासदार संजय दिना पाटील आक्रमक झाले। भांडूप पालिकेच्या एस वॉर्डातील अधिकाऱ्यांना खासदार पाटील यांनी चांगलंच धारेवर धरलं। समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, कायदा हातात घ्यायला लावू नका अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना दम दिला। जीवनाचं प्लॅनिंग करताना आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे। सध्या आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत। अधिक नफा मिळणार या अपेक्षेने लोक आपल्या आयुष्यातील कमाई गमावतात। त्यामुळे भविष्यात आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। पक्षप्रवेश संदर्भात महायुतीचं धोरण ठरलंय। महायुतीच्या तिन्ही पक्षांना अडचणीचं ठरणार नाही ते पाहूनच निर्णय होईल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। पक्षप्रवेशाचा निर्णय रस्त्यावर चर्चा करून होणार नाही तर महायुतीच्या व्यासपीठावर चर्चा करूनच होईल असं ते म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात जाऊन माजी आमदार प्रकाश गजभिये यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी प्रकाश गजभिये भावुक झाले। अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालयाचं विभाजन करून आश्वी इथं उपतहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतलाय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याला विरोध केला। दरम्यान स्थानिक लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या निर्णयाला तत्वतः मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं। मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असं अजित पवार म्हणाले। अर्थसंकल्प सादर होत असतानाच केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्र सरकारने एसटी कलेक्शनचे जानेवारी महिन्यातील आकडे प्रसिद्ध केलेत। जानेवारी महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात 1.96 लाख रुपयांची भर पडली आहे। 20 वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महापालिका शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली। शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ता काळात तब्बल पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी तब्बल 92,000 कोटींवर गेल्या होत्या। मात्र महायुती सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाट्याने घटतायत। पिंपरी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा खोटा SMS सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर महापालिकेने गुन्हा दाखल केलाय। तसंच नागरिकांनी खोट्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडून करण्यात आलेलं आहे। एक मोठी बातमी बघणार आहोत। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे।
या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण अद्याप फरार आहे, त्याचं नाव कृष्णा आंधळे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले. या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांनी लावून धरलेली आहे. असं असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. आता संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवानगडावर आज जाणार आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख भगवानगडावर जाणार आहेत. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जे पुरावे आहेत ते पुरावे नामदेव शास्त्रींना देऊन देशमुख कुटुंब न्यायाची मागणी करणार आहे. देशमुख शास्त्रींना कोणते पुरावे देणार तर आवादा कंपनीच्या दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या गुन्ह्याचा सातबारा, वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचे लागेबांधे असल्याचे पुरावे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमध्ये असलेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिलेला होता, आधार दिला होता. एक व्यक्ती म्हणून मी त्यांना आधार देतोय असं ते न्यूज 18 लोकमतवर बोलले होते. पण या दिलेल्या पाठिंब्यामुळे गदारोळ झाला होता आणि न्यूज 18 लोकमतशी बोलताना नामदेव शास्त्री असंही म्हणाले होते की धनंजय देशमुख आले तर मी त्यांचंही म्हणणं ऐकून घेईन. पाथर्डी मार्गे आम्ही जाणार आहोत. मी, वैभवी, सत्यजित आणि विराज आम्ही असे कुटुंबातले जाणार आहोत आणि तिथं गडावर जाऊन महाराजांची भेट घेणार आहोत. आमच्या कुटुंबियाला थोडा त्रास झालेला आहे. ते जे बोलले की जे आरोपी आहेत, आरोपीला चापट मारल्यामुळं त्यांचं मन दुखावलं, त्यांची काय मानसिकता झाली हे मीडियानं दाखवलं नाही. तर आता ज्यांचा खून झाला आहे, जे कुटुंब पोरकं झालं आहे आणि त्यांचे काय दुःख आहे, काय दुःख होतं, त्यांनी हे न जाणता त्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला त्यांना फक्त दुःख मांडायचं आहे. परत एकदा सुपरफास्ट 100 कडे वळूया. राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून तापमान वाढीचा इशारा देण्यात आला असला तरी येत्या काही दिवसात तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. येत्या 4 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागात कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय. त्यामुळे नागरिकांना उष्ण वाऱ्यासह उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. भुसावळमध्ये गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर गळला, नुकसान झालं. यंदा मात्र पुढील 15 दिवस आकाश निरभ्र असल्याची शक्यता आहे. हे वातावरण आंब्याच्या मोहराकरता पोषक असल्याचं बोललं जात आहे. जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे. बाजार समितीत 1500 क्विंटल तुरीची आवक झाली असून हरभरा, मका या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे. जळगावातल्या धरण गावात रब्बी पिकांची स्थिती समाधानकारक दिसून आली आहे. पिकांवर शेतकऱ्यांनी गंधकाची फवारणी केली आहे. अळ्यांचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्याकरता कीटकनाशक आणि पीकवर्धक औषधांची शेतकऱ्यांनी फवारणी केली. जळगावच्या अमळनेरमध्ये सीसीआयचं कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान अमळनेरच्या शेतकऱ्यांकडील कापसाचा दर्जा खराब असल्याचं कारण देत सीसीआयनं खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जळगावातल्या वडगावमधील गडद नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग पुरात वाहून गेला होता. त्यानंतर 4 वर्ष उलटूनही बंधाऱ्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. याचा परिसरातील बागायती शेतीवर मोठा परिणाम होतोय. त्यामुळे बंधाऱ्याचं काम तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाळकेश्वर इथल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या सभोवतालचा परिसर आणि तलाव स्वच्छता, संरक्षक भिंतीची दीपस्तंभाची दुरुस्ती आणि अन्य सुधारणा करण्याच्या कामाकरता नव्यानं कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला गती मिळणार आहे. त्याशिवाय तलावातील गाळ काढण्याकरता 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या मल्हार चौकात ड्रेनेज पाईप फुटल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालंय.
आरोग्य धोक्यात आलंय. नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. सोलापुरात कारसह दुचाकी चोरणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून 5,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगरमध्ये एका कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 97 टायर तसंच जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यावल तालुक्यातील अंजाळे या गावाजवळ मोर नदीतून अवैधपणे वाळू चोरी करून नेताना डंपर पकडला गेला. यावल पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करून चालकाविरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील द्वारकादास नगरीत तलावावर आणि गुप्तीसारख्या शस्त्रांनी 3 ते 4 जणांच्या टोळीनं फ्लॅट तोडण्याचा प्रयत्न केला. चोरांनी रहिवाशांवर शस्त्र उगारली, त्यामुळे नागरिक मागे सरकले. 1.5 मिनिट चाललेल्या या थरारात चोर पळून गेले, तरी फ्लॅट मालकानं पोलिसात तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केलेला आहे. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील शेडानगर इथं गाडीला आग लागली होती. आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. जळगावात सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोन्याचे प्रतितोळ्याचे दर 82,900 रुपयांवर गेलेत. दरम्यान सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार संग्राम जगताप यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जगताप यांची निवड करण्यात आली आहे. आपण एक महत्त्वाची बातमी बघतोय. पंढरपुरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज पार पडणार आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा साजरा होतोय. या सोहळ्याकरता पंढरपूर सज्ज झालेला आहे. विठ्ठल मंदिरामध्ये या सोहळ्याकरता जय्य तयारी करण्यात आलेली आहे. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. जवळपास 4 टन फुलांचा आणि 1 टन उसाचा वापर करण्यात आलाय आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. वसंत पंचमीला होणारा श्री विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा दरवर्षी राजेशाही पद्धतीनं पार पडतो. या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम पंढरीमध्ये सकाळपासूनच सुरू झाली आहे. आज वसंत पंचमी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तांचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आज श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी मंदिर समितीने ही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. पुण्याचे जे भाविक आहेत, भुजबळ कुटुंबीय, यांच्याकडनं ही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. 12 वाजता ह्या विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत, राज्यातून परराज्यातून, आणि ह्या विवाह सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. एकंदरीत आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे विठ्ठल भक्तांसाठी, रुक्मिणी भक्तांसाठी, की या विवाह सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. विविध बेंगलोरहून भाविका भक्तांकडून काही पोशाख पाठवण्यात आलेला आहे आणि आज विवाह सोहळा झाल्यानंतरनं संध्याकाळी भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. एकंदरीत आज हरिनामाचा गजर होणार आहे आणि हा जो विवाह सोहळा आहे तो अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडणार आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसाठीची लॉटरी काढण्याचं आता सिडकोनं निश्चित केलेलं आहे. जवळपास 26,000 घरांकरता अर्ज मागवण्यात आलेत. माझं पसंतीचे घर यासाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय त्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात असलेला 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखली आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असलेल्या
परळ, दादर या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा अधिकच सामना करावा लागणार आहे. सोलापूरच्या बाजारात लाल कांद्याला सरासरी 1600 रुपये, लासलगावच्या बाजारात 2100 रुपये, तर राज्यात लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय. दिवसभरात कांद्याची 1,42,000 क्विंटलची आवक झाली. अटक होणाऱ्या आरोपीला अटकेची कारणं लेखी द्यावी की तोंडी यावर निर्णय घेण्यासाठी खास पूर्णपीठ स्थापन केलं जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेकरता मार्गदर्शक तत्त्व तयार केली जाणार आहेत. त्यानुसार पोलीस आणि स्थानिक न्यायालय कार्यवाही करतील. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती SM मोडक यांच्या खंडपीठानं यावर निर्णय घेण्याकरता पूर्णपीठ स्थापन करण्याची सूचना केली आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेकरता 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी 17,500 सामान्य कोच, 200 वंदे भारत आणि 100 अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीसारख्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी 2 महत्त्वाचे पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल हे वाहतुकीकरता खुले होणार आहेत. या दोन्ही पुलांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं असून ते वेळेत पूर्ण करण्याकरता महापालिका आणि रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहेत. पावसाळ्यापूर्वी कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार असून त्याकरता पालिका प्रशासनानं निविदा मागवल्या आहेत. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यामधील गाळ काढण्याकरता निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांचा खर्च 540 कोटी आहे. देशात कामाच्या तासांबाबत वाद सुरू असताना दुसरीकडे ब्रिटिशमधील कर्मचाऱ्यांकरता आनंदाची बातमी. UK-मधील 200 कंपन्या 4 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही. सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीज बिल ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांकरता महावितरणकडून जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत प्रत्येक उपविभाग स्तरावर 5 बक्षिसं देण्यात येणार असून एकूण 3 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट वॉच अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणं सहज शक्य व्हावं यासाठी सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका विकसित करण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय. शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यामध्ये हा मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी ठाणे मनपानं नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी माझ्या नजरेतून ठाणं या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सूचना मागवल्या जाणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पांची कामं सुरू असून या प्रकल्पांचा खर्च जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी 1,255.06 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे. मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असतानाच जुनाट आणि नादुरुस्त इंजिन असलेली वाहनं विषारी धूर सोडत प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. गेल्या वर्षभरात 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवली आहे. विषारी धूर ओकणाऱ्या या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतल्या 11 शासकीय रुग्णालयांचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. रुग्णालयांमध्ये औषधोपचार आणि यंत्रसामुग्री तसंच रुग्णालयातील वॉर्ड्सच्या आधुनिकीकरणाकरता 132 कोटी 47 लाख रुपये निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 2030 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. लवकरात लवकर शोध घेऊन कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. 49 लाख नागरिकांनी तपासणी करण्यात येणार आहे.
धुळे MIDCतील एका तेल कारखान्यामध्ये स्फोट झाला। या घटनेनंतर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। संपूर्ण घटनेची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन रावल यांनी दिलं। कराड तालुक्यातील सुरलीमध्ये बैलगाडा शर्यतीला राज्यभरातील बैलगाड्यांचा थरार बघायला मिळाला। चुरशीनं झालेल्या बैलगाडा शर्यतीत वाटेगावचा बादल 1 लाखाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला। गृहनिर्माण संस्थांच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध केल्यास वायू प्रदूषणाचा धोका कमी होण्यास मदत होईल, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नुकतंच नोंदवलं। तसंच गृहनिर्माण संस्थांमध्ये चार्जिंग पॉइंट स्टेशन्स उपलब्ध करण्याबाबतच्या धोरणाला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन ते अंमलात आणा, असे आदेशही राज्य सरकारला दिलेत। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्याकरता मदत व्हावी यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं सुरू केलेल्या अटल उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळालाय। आतापर्यंत कल चाचणीसाठी घेण्यात येणाऱ्या सायकोमेट्रिक चाचणीकरता 243 विद्यार्थ्यांनी, सराव चाचण्यांसाठी 2595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। महिलांसाठी पुणे महापालिकेनं सुरू केलेल्या 11 T-बस मोबाईल टॉयलेटपैकी सध्या 3च बस वापरात आहेत। ही बंद पडलेली मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचा विचार महापालिकेच्या घनकचरा विभागानं सुरू केलाय। या सेवेचा वापर करणाऱ्यांकडून 5 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे। चंद्रपूरच्या ताडोबामध्ये जास्तीचं शुल्क आकारून पर्यटकांची फसवणूक करण्यात आली आहे। क्रुझर बुकिंग करता 500 रुपयांऐवजी 1000 रुपये घेण्यात आले। या प्रकरणी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपसंचालकांना दिले आहेत। हिंगोलीच्या वसमतमध्ये भगवान मार्कंडेय जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शेकडो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। अहमदनगरमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागाची अंतिम लढत होणार असली तरी दोघेही मल्ल हे पुणे जिल्ह्यातले आहेत। यामुळे कोणता पुणेकर गादी विभागातील विजेता होऊन महाराष्ट्र केसरी किताबावर सोनेरी मोहोर उमटवतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।